तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनलमध्ये. तर मला मध्ये मध्ये कॉमेंट्स आणि इन्स्टावरती मेसेज येतात की यार तू माईक कोणता यूज करतो. तर हा मी हॉलीलँडचा लार्क M2 माईक आहे तो यूज करतो, जो DSLR साठी सुद्धा कामी येतो आपल्याला आणि जो मोबाईलसाठी सुद्धा कामी येतो. सो 2 in 1 आहे हा. गोप्रोला सुद्धा मी यूज करू शकतो. तर एवढा बटन साईजचा हा माईक आहे ज्याने आपल्या ब्लॉगची ऑडिओ क्वालिटी एकदम बेस्ट अशी केली. त्याच्यामध्ये ते 2 युनिट येतात, दोघेजण तुम्ही मिळून हा माईक यूज करू शकतो. एक मी यूज करतो समटाईम्स, एक प्रतीक्षा यूज करते. बट सध्या व्हिडिओमध्ये मी एकटाच आहे त्यामुळे हा माईक ठेवून देतोय. आणि आता आपल्याला जायचं आहे खाली जायचं आहे. एक रिझन म्हणजे आपली स्कूटी आहे ती द्यायची आपल्याला सर्व्हिसला. सो काल रँडमली मी मेकॅनिकला फोन केला की यार स्कूटी सर्व्हिसला द्यायची आहे. तर नेहमी जसं तो न्यायला येतो तसं तो बोलला की आज त्याच्याकडे म्हणजे काल त्याच्याकडे काम होतं, त्याला मॉर्निंगला मी स्कूटी घेऊन जातो. तर मॉर्निंगला जाता त्याचा फोन आला मला की मी गेटवरती आलो आहे, मला चावी दे म्हणून स्कूटीची, मी घेऊन जातो सर्व्हिसिंगला. तर आता तीच चावी द्यायला मी निघालो आहे खाली. मणी सकाळी उठलो, मी बघतोय मणी नाही घरामध्ये, इकडे बसली. उसको खाने के लिए दिया क्या? तर आता जायचं आपल्याला खाली. यार हे बघून खूप जास्त वाईट वाटतंय मला. हे शूज होते आपले, हे आम्ही शूज यूज केले होते आपल्या उडीपीच्या राईडला. आणि हे मध्ये शूज आहेत लडाख केदारनाथ वेळेस यूज केले होते. आणि आता रायडर्स नाही होते त्यामुळे असे धूळ खात पडलेत, त्यामुळे खूप खूप बेकार वाटतंय मला. तर मला आता कधी कधी असा सुद्धा प्रश्न म्हणत येतो की यार मी जर बाईक चालवायला लागलो तर डॉमिनारच चालवता येईल का मला, कारण ते खूप जास्त अजूनही हेवी वाटते मला. मी प्रॉपरली आता रिकवर ऑलमोस्ट 90%च्या प्लस मी रिकवर झालोय, बट तरी सुद्धा मला डॉमिनार वेळेस थोडासा त्रास होतोय. यार एखादी दुसरी हलकी बाईक मला एकदा चालवून बघायची की त्यावरती मला त्रास होतोय की नाही. जर त्यावरती मला त्रास होत नसेल तर मग मला आपल्या एंजल 2.0चा काहीतरी विचार करावा लागणार आहे. कारण एंजलचा जर चालवताना त्रास होत असेल तर इन फ्युचर अजून किती महिने होईल सांगता येत नाही. आणि इन फ्युचर आपण किती वेळ आपण राईड नाही करू शकणार त्या एंजलवरती हे देखील सांगता येत नाही. म्हणजे सध्या आपल्याकडे तीच असल्यामुळे अजून तरी बाईक राईड करायची रिस्क आपण नाही घेऊ शकलोय. जर एखादी हलकी बाईक चालवून बघायची आहे मला, ती जर चालवता येत असेल प्रॉपर तर मग हलक्या बाईकवरती आपण बाईक राईड्स करू शकतो, त्यात काही प्रश्नच नाही आहे. क्या हुआ? तो गाँव ही जाके सेटल क्यों नहीं होता? जब भी देखो गाँव जाता है. शादी करने गया था. हो गया शादी? अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यांचं नाव किस्मत आहे. आणि जेव्हा कधी आपल्याला स्कूटी सर्व्हिस करायची असते, पाहिजे डॉमिनार तर दत्ता भाऊ आपल्या सर्व्हिस करतात, पण जेव्हा कधी स्कूटी सर्व्हिस करायची असेल तर मी यांना फोन करतो, हे येतात आणि घेऊन जातात. तसे आत्तासुद्धा आलेत. तो अभी इसमें थोड़ा ज़्यादा ही काम है क्योंकि 6 महीने से बाइक नहीं चला पा रहा हूँ मैं, और ये भी खड़ी वो भी खड़ी, दोनों का सर्विसिंग बाकी. तो चेक कर ले एक बार और मुझे एकदम फ्रेश फ्री करके दे दे. हाँ चालू है, कंडीशन में है, उतना कंडीशन में है. लेके जा सकता हूँ ना. हाँ लेके जा सकता है तू. इसका ब्रेक सारा चेक कर ले, एक्सलेशन केबल भी चेंज कर दे, थोड़ा सा हार्ड हुआ है. चेंज कर दे कि रहने दो. नहीं चेंज कर दे, चेंज कर दे. थोड़ा सा हार्ड हुआ है और बीच में कभी भी अगर टूट गया, मैं बाहर जा रहा हूँ कभी तो इसका ये स्क्रू भी टाइट कर दे. लूज हुआ है. हेलमेट उसके अंदर ही है. हाँ निकाल देता हूँ, ठीक है. और ये पीछे का कितने का आएगा टेल लाइट? वो भी ब्रेक हुआ है. कब तक दे देगा? 3-4 बजे तक. किधर कराएगा काम? ठीक. ये भी थोड़ा सा क्लीन कर देना. देख रेड वाला बटन ना बहुत गंदा हुआ है, वो येलो वाला भी खराब हुआ है, हॉर्न वाला. चल आज सकाळचं एकतर काम झालं. आणि माझी सवय अशी आहे की मी जर एखाद्यासोबत ओळख केली तर खूप चांगल्या पद्धतीने करतो. जसं आता या किस्मतसोबत झाली, तो येतो बिंदास, बाईक घेऊन जातो, प्रॉपर सर्व्हिस करून देतो आणि रिजनेबल रेटमध्ये, जास्त काही पैसे लावत नाही. आणि जास्त जरी पैसे लागले तरी सांगतो मला तो की ह्याचे एवढे पैसे लागणार आहेत म्हणून. मग तो कॉल माझा असतो की यार तो ते काम करायचं आहे की नाही करायचं. तर मोस्टली कसं जे काही मेजर जे लागणारं काम आहे तोच तो करतो. आणि जसं किस्मत झाला, मार्केटमध्ये गेल्यावर एक मुलगी आहे, तर आम्ही फुलं तिच्याकडूनच घेतो कारण ती आम्हाला थोड्या चांगल्या रेटमध्ये फुलं देते. तर अशा ठिकाणी जाऊन मी काही काही ओळख करून ठेवलेत ना, जे आपल्याला खूप कामी येतात अशा गरजेच्या वेळेला. म्हणजे कधी कसं होतं की आपण अवेलेबल नसतो, मग फोन करून सांगायचं मी येणार आहे, त्या गोष्टी साईडला ठेव, किंवा
बाईक सर्व्हिसला न्यायच्या, घरी येऊन घेऊन जा. तर या सगळ्या गोष्टी ओळखीमुळे एकदम प्रॉपर होतात. त्यामुळे तुम्ही जरी अशी तुमची कामं असतील तर तिथे तुमची एक ओळख अशी करून ठेवा की तुमची सगळी कामं फोनवरतीच झाली पाहिजे. तर आज आता अजून एक काम आपल्याला करायचं, ते देखील आपलं फोनवरतीच होणार आहे. सो असे कॉन्टॅक्ट थोडेसे जमवून ठेवा तुम्ही सुद्धा. कोण आलं बघा. काय झालं? काय 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 झालं ग? मी खाली नाही निघालो, खालून आलो वरती आत्ता जस्ट. तिला खाली जायचं आहे आता. तर हा आपला HP चा लॅपटॉप आहे प्रतीक्षाचा. तर याची आणि मॅकबुकची मी स्टोरी टाकली होती की यार दोन्ही लॅपटॉप आपले खराब झालेत, रिपेअर करायच्यात. पण मॅकबुक तर पूर्णपणे डेड झाला आहे आपला. तिचं रिझन मलाही माहीत नाही आहे. आणि हा HP चा लॅपटॉप आहे. हा थोडा खूप जास्त स्लो चालतोय. तर आपण तशी स्टोरी टाकली होती. तर ती स्टोरी बघून आपल्याच फॅमिली मेंबरमधले, म्हणजे श्रीजंजल फॅमिली मेंबरमधले एक जण आहेत, त्यांनी कॉन्टॅक्ट केला माझ्याशी. त्यांचं शॉप आहे जिथे ती लोक लॅपटॉप्स रिपेअर वगैरे करतात. OS गेला असेल तर ती फॉर्मॅट करून इन्स्टॉल करून देतात. तर ते आज आपल्याला भेटायला येतात आणि आपले दोन्ही लॅपटॉप घेऊन जाणार आहेत. बट ते घेऊन जायच्या आधी आपल्याला हा जो चालू लॅपटॉप आहे याचा बॅकअप घेऊन ठेवावा लागणार आहे. डेट जो झाला आहे मॅकबुक त्याचा काहीच प्रश्न नाही, बट याचा आपल्याला बॅकअप घेऊन ठेवावा लागणार आहे. आता बॅकअप घ्यायचं म्हटलं तर ही माझी SSD आहे 1 TBची, जी संडिक्सची एक्स्ट्रीम SSD घेतली. त्याच्यामध्ये आता मला बॅकअप घ्यावं, त्यामध्येच मला बॅकअप घ्यावा लागेल. आणि हे SSD घ्यायचं रिझन हेच की हा मॅकबुकला देखील इझिली कनेक्ट होते आणि खूप फास्ट आहे. आणि त्यासोबत आयफोनला देखील खूप इझिली कनेक्ट होते आणि खूप फास्ट आहे डेटा ट्रान्सफरसाठी. त्यासाठी ही आपण एक्स्ट्रीम SSD घेतलेली 1 TBची. आता यामध्येच आपल्याला या 3 ड्राईव्हमधला डेटा SSDमध्ये ठेवायचा आहे. तर आता HPच्या लॅपटॉपचा सगळा डेटा आपण SSDमध्ये कॉपी केलेला आहे. श्री SSD यामध्ये सगळा आपण डेटा कॉपी केलेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर सकाळपासून आपली मेजरली 2 महत्त्वाची कामं झालेली आहेत. एक म्हणजे आपल्याला स्कूटी आपल्याला सर्व्हिसिंगला द्यायची होती, ती सर्व्हिसिंगला दिली. आणि दुसरं काम म्हणजे डेटा आपल्याला बॅकअप घ्यायचा होता, तो देखील आपण बॅकअप घेतलेला आहे. खरं तर हार्ड ड्राईव्हमध्ये जर बॅकअप घ्यायचा असतं तर बराच वेळ लागला असता. SSD असल्यामुळे खूप पटकन डेटा बॅकअप आपला झालेला आहे. तर आता तिसरं महत्त्वाचं काम देखील आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे पोटपूजा. तर आज मी घरी आहे, प्रतीक्षा घरी आहे, माझा भाऊ देखील घरी आहे ज्याला मी सुगरण म्हणतो. तर आज आपण काहीतरी वेगळं करणार आहे, कारण हे दोघेही व्हेजिटेरियन आहेत, मी एकटा नॉन व्हेजिटेरियन आहे. आणि आज स्पेशली आपल्या घरामध्ये माझ्यासाठी नॉनव्हेज बनते. आणि ते काय बनते ते मी तुम्हाला दाखवतो. मी देखील नॉनव्हेज खायचो, रिसेंटली 6-7 महिने झालं बंद केले. बट आज आपण घरी आहे तर दादा सड्याच प्रॉन्स बिर्याणी बनवूया. एक अर्ध्या तासापूर्वी आपण हे प्रॉन्स मॅरिनेट करायला ठेवलेले, तर ते प्रॉपर मॅरिनेट झाले जातात. तर ही वाली बिर्याणी ना आपण एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे. यासाठी जास्त काय आपल्याला लागणार आहे, लागणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तर ही कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवलेली आहे, प्युरी म्हणू आपण याला, ती बनवले. त्यासोबत प्रॉन्स तर आपल्याला लागतातच. आणि मेन म्हणजे उभा चिरलेला कांदा. आणि हे टमाटर आपल्याला अगोदर फ्राय करून घ्यायचं आहे, ते त्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत. सो दॅट्स इट. एवढंच आपल्याला करायचं आहे बिर्याणीला. आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि मग मस्त शिट्ट्या होऊन द्यायच्यात आणि बिर्याणी आपल्याला ताटात घ्यायची. बिर्याणी बनवायचं म्हटलं तर राईस पाहिजे. तर राईस कोणता वापरतो आम्ही तुम्हाला दाखवतो. घरामध्ये आम्हाला सगळ्यांना इंद्रायणी राईस खूप जास्त आवडतो. आणि या बिर्याणीला सुद्धा आम्ही हा गावावरून आणलेला शेतकरी इंद्रायणी राईसच वापरणार आहे. ह्याचा वास कसा आहे तो पिंट्या? एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण. म्हणजे बासमती असेल नो डाऊट, बट इंद्रायणी समोर कोणताही तांदूळ नाही. म्हणजे माझा पहिला प्रेफरन्स हा इंद्रायणीलाच असतो. म्हणजे पहिल्यांदा मला चिकन आवडायचं ना, तर ह्या राईस सोबत मस्त चिकन वाफरलेलं आणि भात. हा म्हणजे आळणी, चिकनचं जे आळणी असतं ना ते आळणी आणि हा भात मिक्स करून खाण्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते नेक्स्ट लेवल. कुकर खोलल्या यार त्या भाताचा स्मेल आहे ना खूप मस्त आहे. म्हणजे माहीतच असेल बऱ्यापैकी लोकांना, बट तरी देखील ज्यांना माहिती आहे पण ज्यांनी कोणी खाल्ला नसेल त्यांनी इंद्रायणी राईस गावचा, स्पेशली इथे मुंबईत मिळतो त्याला तितका वास येत नाही, पण गावचा जो इंद्रायणी राईस आहे ना त्याला खूप 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 सुंदर असा सुगंध येतो. तर सगळे मसाले टाकल्यानंतर अशा पद्धतीने काही ग्रेव्ही दिसते. ह्याच्यात आपण प्रॉन्सही ॲड केले, 2 मिनिटं ठेवले. तर कुकरला आपण आता झाकण लावलेलं आहे. मोजून 3 या 4 शिट्ट्या आपण होऊन देऊया. त्यानंतर आपली बिर्याणी खायला तयार असेल.
तर इथे तयार झाली माझी बिर्याणी. आणि मला पाणी प्यायला ना हा तांब्याच लागतो. ग्लासनी वगैरे पाणी पिलं की माझी तहान नाही भागत. त्यामुळे घरात सगळे ग्लास यूज करतात आणि मला या तांब्यातच जेवताना पाणी लागतं, तेव्हाच कुठे माझी तहान भागते. इथे आपली गरमागरम बिर्याणी. इंद्रायणी राईस कसा गिजगा बनतो ना, तशी आपली बिर्याणी झाली. एक प्रॉन्सची क्वांटिटी थोडीशी कमी होती कारण खूपच महाग मिळतं. तर प्रॉन्स खूप जास्त महाग मिळत आहेत. त्यातल्या त्यात मी 1 किलो घेतले होते. घेताना खूप मोठे वाटले, पण जेव्हा त्याला सोलले ना एवढेसेच निघाले ते. बिर्याणी प्रॉपर झाले. कुकरवाली बिर्याणी मला यासाठी आवडते कारण आय थिंक मी आधीसुद्धा बोललो आहे की जो राईस असतो ना, राईसमध्ये जे आपण टाकलेले मसाले असतात ते सगळे मसाले त्या राईसच्या एका एका दाण्यामध्ये जातात. त्यामुळे प्रत्येक जो राईसचा दाणा किंवा भात आहे तो खाताना एकदम फ्लेवरफुल लागतो. तर जेवण करून नुकतीच माझी झोप लागली होती आता. आणि सकाळी आपण जी स्कूटी दिली होती रिपेअर करायला, रिपेअर सर्व्हिसिंगच करायची होती, तर ती स्कूटी सर्व्हिसिंग करून तो मेकॅनिक किस्मत नाव आहे त्याचं, तो घेऊन आलाय. आणि तो येता माझी एक गोळी संपली होती, तर प्रतीक्षेने त्याला ती पण आणायला सांगितली. सो एक गोळ्याचा पाऊच देखील तो घेऊन आलाय आता. सो स्कूटी पण चेक करूया आपण त्यांनी कशी केली, आणि गोळ्याची स्ट्रीप जी घेऊन आला तो ती सुद्धा घेऊया. कारण आजच्या दुपारची माझी गोळी बाकी, तीच त्याला मी आणायला म्हणजे प्रतीक्षाने आणायला सांगितली होती. थँक्यू. सो गया था यार, तो हीच गोळी आणायला सांगितली होती किस्मतला. ये पीछे का नहीं चेंज किया? हाँ कितने का? 1000 2000 1000 के ऊपर है. 3000 के ऊपर है. ये मैंने कुछ 800 का डाला था, कुर्ला मार्केट से लिया था. इसके पहले भी टूटा हुआ था. अभी मुझे टाइम नहीं है रे जाने के लिए. पूछा क्या तूने? रेट तो पूछा क्या? तो घूमते रहते हो. मैं मुंबई में नहीं घूमता, बाहर घूमता. बाहर उधर आहे का नीट? एक्सेलेशन केबल चेंज केलं ना, जे हार्ड होतं ते स्मूथ झालं. तर प्रॉपर आपल्या स्कूटीचं काम झालेलं आहे. म्हणजे एकदम स्मूथ अशी स्कूटी त्यांनी बनवून दिली आपल्याला. एंजल मी सध्या चालू शकत नाही. मी बऱ्याचदा आणि बऱ्याच वेळा बोललेलो आपल्या व्हिडिओजमध्ये. सो त्या सगळ्या पिरियडमध्ये स्कूटीने आपल्याला खूप जास्त साथ दिली आहे. खूप जास्त साथ दिली, कारण ती चालवू शकतो आणि ती चालवतोय मी आता. आणि तिला मग ती अशी रडत कडक त्या अवस्थेत मला चालवायची नव्हती. त्यामुळे छोटी मोठी जी काही कामं होती ती सगळी करून घेतली. आणि इथून पुढे ती आणखी आपल्यासोबत राईड करायला किंवा आपल्यासोबत ट्रॅव्हल करायला तिला आपण प्रॉपर अशी रेडी केली आहे. जेव्हा बाईक आपली वेल मेंटेन असते ना, तेव्हा खूप छान वाटतं आपल्याला. तर काय स्कूटी तर आपली रेडी झाली. आणि मी आता असा विचार करतोय की स्कूटीवरती एखादी शॉर्ट राईड का होईना, पण लवकरच एक शॉर्ट राईड करूया आणि मोटो व्लॉग करूया आपण तेव्हा. आणि मी त्या दिवसाची वाट बघतोय. मी या वीकमध्ये एखादा दिवस काढून नक्की त्यावरती मी राईड करेन आणि तो व्हिडिओ देखील तुम्हाला बघायला मिळेल. पण आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय. जर तुम्हाला काही कारणास्तव जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.